Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. I'm so delighted to be in front of you once again. परत एकदा तुम्हा सर्वांसमोर येऊन आम्हाला आनंद होतो. God is a wonderful God. परमेश्वर अतिशय महान परमेश्वर आहे. He will not fail you. तो तुम्हाला कधीच अपयश देणार नाही. No matter how hard things are for you, किती जरी तुमच्या जीवनामध्ये अवघड परिस्थिती असली God can remove you out of every dungeon. तरीही परमेश्वर तुम्हाला सर्व दलदलीतून बाहेर काढू शकतो. So hope in God. म्हणून तुम्ही परमेश्वरावर आशा ठेवा. Jesus has come for you. येशू तुमच्यासाठीच आलाय. Let not your hearts be troubled. आपलं अंतःकरण तुम्ही दुःखी होऊ देऊ नका. I'm going to surely pray for each one of you, मी नक्कीच तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे and God will do good things for you. व देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करेल. But before I pray for you, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या अगोदर let us see the small clippings of our meeting. आमची जी सभा असते त्या सभेची एक छोटीशी झलक बघूया. Just see it. पहा, Hear the word, देवाचं वचन ऐका and let your faith be stirred to receive the blessings of God. आणि तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास वाढू दे परमेश्वरापासून आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. Amen. आमेन. We'll open our Bibles to James chapter 1 verse 6. याकोबाचे पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन आपण आज या वेळेला काढणार आहोत. Let him ask in faith, not wavering, for he that wavereth is like a wave of the sea, driven with the wind and tossed about. याकोबाचे पत्र पहिला अध्याय त्यातलं 6वं वचन. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आहे, हेलकावलेली आहे तिच्यासारखा आहे. Praise God. हालेलुया. God is saying, देव आज आपल्याला असं म्हणतोय, if you want to ask, ask in faith. जर तुम्हा लोकांना मला काही मागायचं आहे तर तुम्ही ते मागताना विश्वासाने मागा. Do not doubt, तुम्ही शंका धरू नका. because he who doubts is like a wave of the sea, driven and tossed by the wind. कारण की जो परमेश्वरावर शंका धरतो तो एखाद्या समुद्रातल्या उचंबळून येणाऱ्या लाटेसारखा आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, what a loving God we have. म्हणजे किती प्रेमळ आहे ना आपला परमेश्वर. First of all, एक तर प्रथम he is encouraging you to ask of him. तो तुम्हाला असं प्रोत्साहन देत आहे की तू मला माग. He is saying, परमेश्वर खुद्द स्वतः तुम्हाला सांगतोय ask of me. की तू मला माग. If you ask me, तू जर मला मागितलं I will not deny to you. तर मी तुला नाकारणार नाही. God is saying, परमेश्वर म्हणतो, I am honored by your asking. तू जर मला मागितलंस तर त्या मागण्याद्वारे माझा मान होतो. Praise God. देवाला धन्यवाद. More than you delight or seek in asking, God delights in giving you. परमेश्वराला मागण्यामध्ये तुम्हा लोकांना जो आनंद मिळतो ना त्याच्यापेक्षाही जास्त परमेश्वराला तुम्हाला देण्यामध्ये आनंद मिळतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is more excited to give to you. परमेश्वराला तुम्हाला देताना खूप आनंद होतो की मी माझ्या मुलांना देतोय. God is very happy to give to you. परमेश्वर फार आनंदाने, फार संतोषाने, फार खुशीने त्याच्या मुलांना देतो. Bible says बायबल म्हणतं in Matthew 7 verse 8, मत्थी 7 आणि त्यातलं 8वं वचन, for everyone that asks receives. कारण की जो प्रत्येक जण मागेल त्याला मिळेल. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, when you ask of God, जेव्हा तुम्ही परमेश्वराला मागता it is kept safe for you and you alone. तेव्हा ते तुमच्यासाठीच खास करून ठेवलेलं असतं. Praise God. देवाला धन्यवाद. No accident, no malice of men, no devils can deprive you of it. आणि मग त्यामध्ये कुठलाही अपघात म्हणा, कुठलाही सैतान म्हणा, या सगळ्या मागितलेल्या गोष्टींपासून तुम्हाला लांब ठेवू शकत नाही. God is saying, देव म्हणतो, my child has asked me, माझ्या मुलाने मला मागितलंय, I have to give it मी to him. त्याला दिलंच पाहिजे. Nobody can stop me from giving. कोणीही माझ्या मुलांना देण्यापासून मला थांबवू शकत नाही असं देव म्हणतो. God says, देव म्हणतो, I will have mercy on whom I will have mercy. ज्या कुणावर मला दया करायची त्याच्यावर मी दया करेन. I will have compassion on whom I will have ज्या compassion. कुणावर मला कळवळा करायचा त्यांच्यावर मी कळवळा करीन. आपण आता ऐकलं ना, प्रभूच्या दयेला, येशूच्या दयेला अंतच नाही. Bible says in John 11, बायबल म्हणतं, योहान याचा 11वा अध्याय, there were two sisters, दोघी बहिणी होत्या, Mary and Martha. मरिया मार्था त्यांचं नाव. They were orphans. अनाथ होत्या, आई नाही, बाप नाही, कोणी नाही. They had a loving brother called Lazarus. पण त्यांचा एक प्रेमळ भाऊ होता, लाजर नावाचा. He was the breadwinner at home. आणि तो भाऊच घरामध्ये कमवायचा. And both the sisters loved Jesus much. आता मरिया मार्था दोघी बहिणी
येशूवर फार प्रेम करायच्या. Every time they used to invite Jesus home. दरवेळेला त्या येशूला आपल्या घरी आमंत्रित But करायच्या. one day, एके दिवशी it so happened Lazarus became very sick. असं झालं की त्यांचा भाऊ लाजर फार आजारी पडला He was burning with fever. आणि त्याला भयंकर ताप चढला. So the two sisters immediately sent message. दोघी बहिणींनी मिळून लगेच निरोप पाठवला Master, गुरुजींना. the one येशूला whom you love is sick. येशूला त्यांनी लगेच निरोप पाठवला की गुरुजी, ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता तो आजारी आहे, Please come home. कृपया तुम्ही घरी या. But Jesus never turned up. येशू मात्र घरी आला नाही. They spent all they had on the doctor. मग त्या दोघी बहिणींनी जो काही पैसा होता तो सगळा लाजराच्या आजारामध्ये तो बरा व्हावा म्हणून खर्च केला. But he was slowly slipping away into the shadow of death. तर तो हळूहळू मृत्यूकडे चालला. Both the sisters' hearts were broken. दोघा बहिणींचं हृदय अर्थातच तुटलं. What will happen? आता पुढे काय Who होणार? will take care of us? आता जर भावाला काही कमी जास्त झालं तर आपल्याला दोघींना कोण The सांभाळणार? world is so wicked. जग एवढं वाईट आहे. What will we do? आता आपण काय करायचं? Lazarus also must have cried. लाजर सुद्धा रडला असेल खूप. Mary, Martha, मरिया, मार्था, call Jesus. येशूला तुम्ही बोलवा. I don't want to die. मला मरायचं नाही, Because कारण I know what will happen if I die. मला माहितीये मी मेलो तर काय होईल. The world will pluck away your innocence. जग फार वाईट आहे बाई, तुमच्या दोघींचाही गैरफायदा घेईल. But his end came परंतु लाजराची समाप्ती झाली. and he died. म्हणजे लाजराला मरण आलं आणि लाजर मरण पावला And he was buried. आणि त्याची मयत झाली. Yet त्याला पुरलं तरीही Martha and Mary believed. मार्था आणि मेरीनं विश्वास ठेवला. They prayed, त्यांनी प्रार्थना केली, Lord, प्रभू please come. कृपया या ना. Even now if you come, आता सुद्धा तुम्ही जर आलात you can do many things. तर तुम्ही बरंच काही करू शकता. What आमचा great विश्वास. faith they had. किती मोठा महान विश्वास त्या दोन्ही बहिणीत होता. This will never happen to us, oh God. आणि देव बाप्पा परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये असं होणारच We नाही. have no father, no mother. आम्हाला आई नाही, बाप नाही, We believe in you. आम्ही तर तुझ्यावर विश्वास ठेवला. Bible says, बायबल म्हणतं after 4 days Jesus arrived. 4 दिवसांनंतर मयत झाल्यावर येशू आला. He arrived. आला तिथं. Lazarus that time had thought, maybe I'm a sinner, that's why God is not coming. मरायच्या आधी लाजराला बहुतेक असं वाटलं की मी पापी आहे म्हणून येशू माझ्याकडे आत्ता या वेळेला येत नाही. But that is not true. पण तसं नाहीये. God does not base his giving on your faithfulness or on your sainthood. देवाचं देणं तुझ्या विश्वासूपणावर, इमानदारीवर आणि तू किती संत आहे, तू किती पवित्र आहे यावर अवलंबून देवाचं देणं नाही. His condition is, देवाची अट एकच आहे, whoever you are, तू कोणी अस come in faith. आणि तू कसाही अस, माझ्याकडे येताना माझ्यावर विश्वास ठेवून ये. Don't doubt when you come before me. शंका नको धरू, संशय नको करू, माझ्याकडे येताना माझ्यावर विश्वास ठेव आणि मला माग. Now Jesus came. येशू तिथे आला. Though Bethany was just 3 kilometers from where Jesus was, मरिया मार्तेचं गाव बेथानी आणि बेथानी गाव येशू जिथं होता तिथून 3 किलोमीटर अंतरावरच होतं. yet Jesus didn't come. तरी येशू तिथं आला नाही लवकर. And all the relatives and near and dear ones and friends all were gathered in the house of Mary and Martha. सगळे नातेवाईक जवळचे लांबचे सगळे मरिया मार्तेच्या घरात जमा झाले. Somebody said Jesus has come. शोक सभा. कोणीतरी सांगितलं तेवढ्यात की येशू आले. When Martha heard, मार्थेनं जेव्हा ऐकलं की येशू आलेले आहेत, she left all the people, तिनं सगळ्यांना सोडलं. her family, her relatives, her friends. परिवार, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळ्यांना सोडलं She left them. आणि सगळ्यांना सोडून She did not even think upon them. विचारच केला नाही तिनं कोणाचा. She ran to Jesus. अशी धावत सुटली येशूकडे. Beloved people, माझ्या प्रियानो, when you leave everybody like that असं जेव्हा तुम्ही सगळं आणि सगळ्यांना सोडाल and come for the meeting, आणि सभेला याल, God will answer you. तेव्हा देव तुम्हाला उत्तर God देईल. will respect you. देव तुमचा मान करेल. If you respect God more than anybody on this earth, God will have respect for you. या जगातल्या सर्वांपेक्षा जास्त मान जर तुम्ही देवाला दिला तर देव तुमचाही मान करेल. Martha came to Jesus. मार्था धावत येशूकडे She गेली, fell at his feet. येशूच्या पायी पडली, She said, Lord, म्हणाली, प्रभू even now आता सुद्धा I know मला माहित आहे you can do something. तुम्ही काहीतरी करू शकता. Even now. आता सुद्धा मला माहितीये की कोणी काही करू शकत असेल तर तुम्हीच. Even though my brother is in the grave, जरी माझा भाऊ मेला, त्याची मयत झाली, तो कबरेत आहे, even now, तरी आता सुद्धा whatever you ask of God, you will get it. येशू तुम्ही देवाला जे मागाल ते मिळेल.
What faith! काय विश्वास, What faith! काय विश्वास. Jesus said, Your brother will rise again. येशू तिला म्हणाला, मार्थे तुझा भाऊ परत उठेल. Take me to the grave. मला घेऊन चल कब्रस्तानात. Martha called her sister. मार्तीने आपल्या बहिणीला बोलवलं. Both of them rushed to the grave with Jesus. मरिया मार्था दोघी येशू बरोबर कब्रस्तानात गेल्या. A huge crowd followed Jesus. मोठी लोकांची गर्दी पण येशू मागे गेली. Some people said, काही लोक म्हणाले, if this Jesus loved them so much, why did he allow Lazarus to die? येशूला एवढं जर लाजर आवडायचा आणि एवढं जर येशूचं लाजरावर प्रेम होतं तर येशू आधीच का नाही आला? त्यांनी कशाला मरू दिलं लाजराला? People असं will talk. लोकांना काय काही People will बोलतात. talk. लोक बोलायलाच When बसलेली you come असतात. for the meeting, people will talk. तसं तुम्ही पण सभेला यायला लागला ना की लोक शेवटी लोकच आहेत, ती बोलणार, काही बोलणार. Let them talk. बोलू दे लोकांना. You show the Lord तुम्ही प्रभूला दाखवा, that I trust in you. देवाला दाखवा की माझा तुझ्यावर विश्वास आहे. Jesus walked with them to the grave. येशू मरिया मार्थे बरोबर कब्रस्तानी आला. Jesus said, remove that stone. येशू म्हटला कब्रेपासून धोंड काढा. Martha said, मार्था म्हटली, Lord, प्रभू his body is decomposing by now. आतापर्यंत प्रेताला दुर्गंधी आली असेल. For he had been in that grave 4 days. प्रेत कुजला असेल गुरुजी, कारण 4 दिवस झाले पुरून. Jesus said, Martha, येशू म्हटला, मार्थे did I not tell you? तुला मी रस्त्यातच म्हटलो ना, If you believe, you shall see the glory of God. विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. विश्वास ठेव. विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव If पाशील. you believe, विश्वास ठेवशील then only you shall see the glory of God. त्याच्यानंतरच देवाचा गौरव तू पाशील. If you doubt, तुझा संशय धरला, you shall not see the glory of God. तुला काय देवाचा गौरव दिसणार नाही. Martha became silent. मार्था एकदम गप्प झाली. They removed the stone. त्यांनी कब्रेपासची धोंड काढली. And Jesus shouted out loudly, येशू जोरात ओरडला, Lazarus, लाजरा come forth. बाहेर निघ. Immediately. लगेच Bible says, बायबल म्हणतो, the man who was dead 4 days, जो माणूस 4 दिवस मरून झाले होते he came out alive. तो जिवंत बाहेर आला. Bible says it, read it. बायबल मध्ये हे लिहिलंय, तुम्ही वाचा. Nobody can dispute it. It is there written 2000 years. याच्यावर कोणी वाद घालू शकत नाही. 2000हून जास्त वर्षांपूर्वी हे लिहिलेलं आहे. 2000 years, nobody disputed this fact. आणि त्याच्यानंतर आज 2000 वर्ष लोटली, पण जगातल्या कुठल्याही विद्वानांनी याच्यावर वाद घातलेला नाही, कारण की हा वाद नाहीच आहे, हे सत्य आहे. Jesus made him to rise from the dead. येशूनी त्याला मेलेल्यातनं जिवंत केला. Ask मग and I will give it to you. मी तुला देईन. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात? Your life can be made now. तुमचं जीवन आत्ता बनू शकतं. Your blessing can start now. तुमचे आशीर्वाद आत्ता सुरू होऊ Your शकतात. deliverance can start now. तुमची मुक्ती, तुमची सुटका आत्ता सुरू होऊ शकते. Are you ready? तुम्ही तयार आहात? Ask by faith विश्वासाने मागा and you will get it tonight. आणि आज रात्री तुम्हाला मिळेल. Cry to him. त्याचा धावा रडून करा. Shed tears if you have to. त्याच्या समोर रडावं लागलं तर रडा. Are you ready? तुम्ही तयार आहात? Come on, pray with me तर then. चला माझ्या मागे बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to मी you. तुझ्याकडे येत आहे. I come to you in faith. मी विश्वासाने तुझ्याकडे येत आहे. Oh God, देवा, forgive me. मला क्षमा कर. I never gave you the first place. मी तुला कधी प्रथम स्थान दिलं नाही. Wash me by your blood. तुझ्या रक्तानं मला धुवून काढ. Make me clean. मला साफ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Oh God, I need you. माझ्या देवा, मला तुझी गरज आहे. Jesus, येशू, come down खाली ये and help me. आणि मला मदत कर. Jesus is coming. येशू येत आहे. He is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोग, I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Your sickness is going. तुमचे आजार चालले, Your disease is going. तुमचे रोग चालले, Something is happening. काहीतरी होत आहे. That is the Lord's power. देवाचं सामर्थ्य He आलं. is touching you तो now. तुम्हाला आत्ता स्पर्श करत He is आहे. touching you तो now. तुम्हाला आत्ता स्पर्श करत Come on, आहे. call, call, call. सर्वांनी त्याचा धावा करा. Pain in the stomach vanish. पोटदुखी येशूच्या नावात जाऊ दे. Tumor ट्यूमर vanish. जाऊ दे. Lord, heal them, प्रभू Lord. त्यांना बरं कर प्रभू. Ulcer, heal them, अल्सर Lord. बरं कर प्रभू. Touch their bodies. त्यांच्या शरीराला स्पर्श कर. Heal them. त्यांना आरोग्य दे. People who are suffering from
from cancer. ज्यांना कॅन्सर झालाय I curse you in the name of मी Jesus. शापित करतो तो कॅन्सर येशूच्या Be नावात. gone in the name of सोड Jesus. त्यांना येशूच्या नावात. Lord, heal them, प्रभू Lord. त्यांना आरोग्य दे Heal them, प्रभू. Lord. त्यांना बरं कर They प्रभू. are crying out to you. ते तुझा धावा They are करतायत. trusting on ते you. तुझ्यावर विश्वास ठेवतायत. Be healed of cancer in Jesus' कॅन्सर name. पासून येशूच्या नावात बरे व्हा. Asthma, दम्याचा I आजार curse you in the name मी of शापित Jesus. करतो येशूच्या Leave नावात. the people's bodies in लोकांचं Jesus' शरीर name. येशूच्या नावामध्ये सोड. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Lord, touch them, Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर. Heal them, Lord. त्यांना बरं कर प्रभू. Problem in the ears. कानाचे आजार Jesus, heal them. येशू त्यांना बरं कर. Dumb spirit, leave. मुक्यांनी येशूच्या नावामध्ये बोलू दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Every back pain, सर्व पाठीचा आजार leave. जाऊ दे In the name of Jesus. येशूच्या नावात. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. Start moving your hands and your limbs. हातपाय हलवून पहा. By faith, you have to do it. विश्वासाने करून पहा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. You devil सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you in Jesus' name. तुला येशूच्या नावात मी आज्ञा Go! करतो. सोड. Be free in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. Lord, प्रभू whatever the people ask, give it to them. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Family life, bless them. पारिवारिक जीवन आशीर्वादित कर. Let there be unity at home. लोकांच्या घरात एकी असू दे. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या अधीन असू दे. Oh God, माझ्या देवा let the whole family devote themselves to you. पूर्ण परिवाराने त्यांची वेळ तुला द्यावी. Everyone, भक्तिमान जीवन जगावं असं कर. the father, mother, and the children. आई वडील मुलं Everyone. सगळ्यांनी मिळून तुझी भक्ती करावी. Let them all devote themselves to you. आणि सर्वांना तुझ्या नामाचा छंद लागावा असं कर. Bless them all. त्यांना सर्वांना आशीर्वादित कर. Lift them all. त्यांना सर्वांना उचल. Keep them away from the devil. सैतानापासून त्यांना लांब ठेव. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. पास्टर, या बहिणीची साक्ष आहे. 5 दिवसापूर्वी कपडे धुत असताना अचानक त्या पाय घसरून खाली पडल्या आणि त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूला डोक्याला भयंकर सूज आली होती. डॉक्टरांनी आजच्या दिवसापर्यंत मुदत दिली होती. आज जर का सूज ओसरली नाही तर डॉक्टरांनी सांगितले सिटी स्कॅन करावं लागेल आणि त्यामुळे तुमच्या जीवाला देखील धोका आहे. ते आज सांगतात की प्रभू येशूने त्यांना स्पर्श केला, सगळी सूज निघून गेली आहे, डोकेदुखी देखील पूर्णपणे बरी झाली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. काय झालं आता इथे येऊन? इथं मला एकदम अचानक चक्कर आली आणि छान वाटलं. प्रार्थनेनंतरच मला बरं वाटायला लागलं. प्रार्थनेनंतर आता बरं बरं वाटतं. वाटतं. डिड यू सी दॅट शी इज फीलिंग बेटर नाउ? प्रार्थनेनंतर आता बरं वाटत आहे म्हणतात. प्रेज गॉड. लॉर्ड थँक यू फॉर हीलिंग. लेट योर पीस कम. हा जो मुलगा आहे बऱ्याच दिवसापासून कोमामध्ये होता. हे त्यांचे वडील आहेत. काय झालं होतं त्यांना? यस. हु इज ही? वडील आहेत. व्हाट हॅपन? टेल मी. खड़े झालं रहो. क्या होतं हुआ त्यांना? बताओ. 1 महिना 6 दिवस तो कोमात होता. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना भेटायला हा. आणि तो आता बरा झालेला आहे. 1 महिना 6 दिवस कोमामध्ये होता. हा. तो पूर्णपणे बरा झालेला आहे. Lord, let your healing power flow into his mind, into his brains, and you heal him, Lord. Heal him, Jesus. Have mercy upon him. Let your healing power enter into his being. Let him be set free in Jesus' name. 2 वर्षापूर्वी एका अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण डावी बाजू आणि मानेमध्ये ते सांगतात की नस फुगायची आणि डावी बाजू पूर्ण दुखायची. डॉक्टरांनी त्यांना पॅरालिसिसची शक्यता सांगितली होती. 2 वर्ष सतत ते गोळ्या औषधांवर जगत आहेत. आज ते सांगतात की या ठिकाणी प्रार्थनेला आल्यानंतर प्रभू येशूने मला पूर्णपणे आरोग्य दिलं आहे. बरोबर आहे? काय झालं? मला पॅरालिस होण्याची शक्यता सांगितली होती आणि गेल्या शनिवारी माझी खरी साक्ष माझी गेल्या शनिवारची आहे. मी 4था शनिवार होता. मला एवढी अडचण आली होती ना, पण मी कुणाला म्हणू शकले नाही. पण माझ्याकडे यायला पैसे नव्हते. पण पैसे मी कसं तरी कुणाकडनं तरी करून She घेतले. didn't have money to come to the आणि church. मग यायच्या त्या दिवशी बस गेली. म्हणलं प्रभू मला काही कर, मला तुझ्या दाराशी यायचंय. म्हणलं मला किती अडचण आली तरी मी त्याला पाठीमाग केले. म्हणलं मला तुझ्यापाशी यायचंय. आज येऊन इथं मला आज बरं वाटलं एकदम. म्हणजे मन हलकं झाल्यासारखं वाटायला लागले. See your faith. किती महान विश्वास This आहे is बा. faith. यालाच विश्वास म्हणतात. She didn't have money to come. यायला पैसा नव्हता. How to come? कसं यायचं? But see how God opened a way पण देवानी मार्ग उघडला. and she came आल्या and the Lord healed her.
प्रभूने आरोग्य दिलं. That kind of faith God honors. असा जो विश्वास असतो ना त्याचा देव मान करतो. Some people have money but they don't want to come. काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना यायची इच्छा नाही. People have facilities but they cannot come. काही लोकांकडे सगळ्या सोयी असतात, सुविधा असतात, पण यायचं मन नाही. But see them. हे बघा, No facility, no money, काही सोय नाही, but सुविधा a नाही, heart to come to God. यायला पैसा नाही, पण प्रभूकडे यायचं हृदय आहे. And God answered a prayer. देवानी प्रार्थनेला उत्तर दिलं. Jesus, thank you for healing us. Complete your healing in us. गेल्या 4 दिवसापासून त्यांना दुरात्मा दिसायचा आणि त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करायचा. 4 दिवसापासून 4 दिवसापासून ती बाई यायची, गुलाबी पंजाबी ड्रेस घालून यायची, कधी पिवळा ड्रेस घालून यायची, छातीवर बसल्यासारखी व्हायची. रातभर झोप नव्हते, 3 दिवस झाले. मग काय झालं आता? आता एकदम मोकळं झालं. आता ते काय दिसत नाही आता ते काय बाई दिसत नाही, आता मोकळं अंग झालं. वगैरे. येशूने बरं केलं. येशूने बरं केलं. Thank you. Every devil I cursed you. Leave him. Leave him. पास्टर, या बहीण इंदापूरहून आपल्या सभेला आल्या आहेत. आज पहिल्यांदा आल्या आहेत. 3 वर्षापासून ते शुद्ध हरपायचे. त्यांना दुरात्म्याचा त्रास होता आणि त्या अवस्थेत ते सांगतात की मी माझ्या मुलांना, माझ्या पतीला जवळ घेत नसायचे. आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने स्पर्श केला आहे आणि सगळा ते काय सांगतात झालं? की त्रास निघून गेला. काय झालं? बरं वाटतं आता मला. 3 वर्षापासून आहे ना असं त्रास व्हायचा. असं खूप अंग वगैरे दुखते, कुठे पण चमकायचं, मळमळण्यासारखं व्हायचं, आईला घोळे यायचे. आणि मुलगी वगैरे काही जवळ नव्हती घेत. मी नवरा म्हणत नव्हती, काही नव्हती म्हणत नाही. See that. 3 वर्षापासून. मग डॉक्टर औषध वगैरे केलं? खूप केले, खूप दवाखाने केले. आज काय झालं मग? छान वाटते मला आज. छान वाटतं? बरं वाटतं, आता मोकळं. बाळाला जवळ घेणार? हा घेणार. See that. For 3 years she didn't. इंदापूरहून आलात, कोणी सांगितलं? माझे मामांचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं. पहिल्यांदाच आलाय आज. पहिल्यांदाच आले. 3 years she didn't even take a child close. 3 वर्ष नवऱ्याला, मुलीला, कोणाला जवळ घेतलेलं नाही. She would not even address her husband. कळायचंच नाही काही. घालायचं. Thank you, Father, for healing her. Devil, get out in the name of Jesus. Leave a whole being. Be free in the name of Jesus. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You have just now witnessed the testimony of several people. अनेक लोकांच्या साक्षी आत्ताच तुम्ही पाहिल्या And I believe you must have been stirred up in your faith. आणि माझा विश्वास आहे की ते पाहून तुमचाही विश्वास वाढला असेल. What God did for them, परमेश्वराने त्यांच्यासाठी जे काही केलं surely He will do it for you. ते सर्व काही परमेश्वर तुमच्यासाठीही नक्की करेल. Just trust in God. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा. I have come here with prayer, मी प्रार्थना करून प्रार्थनाशील रित्या इथे आलोय and I will surely pray for you. आणि मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Open your heart आपलं हृदय उघडा and agree with me. आणि माझ्याशी सहमत करा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for all these wonderful people. या सर्व महान लोकांसाठी मी तुझे आभार मानतो. Early in the morning they are here. सकाळी सकाळी प्रभू तुझ्या समोर, टीव्ही समोर ते आलेले आहेत. They trust in you, Lord. तुझ्यावर त्यांनी विश्वास टाकलाय. It's your mercy. ही तुझी दया आहे. Now, आता further your mercy, Lord. पुढे अजून तुझी दया वाढव Bless each one of them. आणि त्यांना प्रत्येकाला आशीर्वादित कर. You know what their longings are. तुला ठाऊक आहे की त्यांच्या हृदयात काय तळमळ आहे. You know what their desires are. तुला ठाऊक आहे त्यांच्या इच्छा काय आहेत. Oh God, माझ्या देवा, there are so many things they cannot share with the others. अनेक गोष्टी अशा असतील की जे इतरांना ते सांगू शकत Their नसतील heart is burdened. आणि म्हणून त्यांचं हृदय ओझ्याने भरलेलं असेल. Answer them, त्यांना Lord. उत्तर दे प्रभू. Have compassion on them. त्यांच्यावर दया कर प्रभू. Jesus, येशू, come down खाली ये. in the place that they are watching us. ज्या जागी बसून ते आम्हाला टीव्हीवर पाहतायत तिथं उतर. Come down by your power. तुझ्या सामर्थ्यानं तिथं उतर. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुसून टाक. Heal their broken bodies. त्यांच्या तुटलेल्या देहांना आरोग्य दे. Heal their broken souls. त्यांच्या तुटलेल्या जीवांना आरोग्य दे. Revive their drooping spirits. त्यांचे दलदलीत पडलेले आत्मे परत सजीव कर And set them free. व त्यांना मोकळं कर. Be
healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Those who are in debts, जे कर्ज बाजारी आहेत, oh God, प्रभू माझ्या देवा, by your divine power, तुझ्या दैवी सामर्थ्याने remove them from every debt त्यांना सर्व कर्जातून मुक्त कर and bless them. व त्यांना आशीर्वादित कर. Let your peace come in their तुझी heart. शांती त्यांच्या हृदयात येऊ Let दे. your joy come in their तुझा heart. आनंद त्यांच्या हृदयात येऊ दे. Thank you, Father, धन्यवाद बापा, for answering my माझ्या prayer. प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless you, Jesus. तुला आशीर्वादित म्हणतो, तुला धन्य म्हणतो. In Jesus' name we व pray. येशूच्या नावातच तुला आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. God has surely heard your prayers. परमेश्वराने नक्कीच तुमची प्रार्थना ऐकली. In the coming days, येत्या दिवसात you will see mighty things तुम्ही महान कार्य होताना पाहाल and be happy आणि तुम्ही आनंदी राहा, because कारण God is with you. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. So shall we meet once again? व परत आपली भेट होईल. God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Dr. Peter David Silvey is mightily used by God in the offices of pastor, teacher, and evangelist. His weekly evangelical services are attended by over 20,000 people from all over the country. His powerful messages from the Word of God are a great source of blessing to the hungry soul. The live recordings of these life-changing messages are available in the form of DVDs. Title includes Deliverer, Freedom from Depression, God is True Love, You Are Precious in God's Sight, You Too Can Have Peace, Loads of Blessings, God Will Enlighten Your Life, and many more.